नमस्कार. पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी. भारतीय जनता पक्षाचा नवा राष्ट्राध्यक्ष आणि प्रदेशाध्यक्ष एकाच वेळी ठरतील, एकाच वेळी बदलतील, एकाच वेळी होतील. पुढल्या महिन्याभरात ते सारं काही घडून येईल. अर्थात बावनकुळेनंतर आपल्या या राज्याचे नवे प्रदेशाध्यक्ष कोण हे तुम्हाला सांगायची गरज नाही, किंवा ते तुम्हाला सांगणं म्हणजे धनंजय मुंडे यांना करुणा मुंडेंपासून 2 मुलं आहेत, करुणा शर्मांपासून 2 मुलं आहेत, पण करुणा त्यांची पत्नी नाही, हे त्या पंकजा यांना सांगण्यासारखं. मित्रांनो, उगाचच त्या धनंजय यांचा इथे विषय निघाला आणि तो निघाला म्हणून तुम्हाला सांगतो. दोन्ही घटनांचा मी साक्षीदार आहे. म्हणजे महाजन आणि मुंडे त्या 90-95च्या दरम्यान शरद पवारांना थेट भिडले. ते शरद पवारांशी डायरेक्ट पंगा घ्यायचे, किंबहुना शरद पवारांना काँग्रेसला सत्तेवरून खाली खेचण्यामध्ये त्या दोघांचा मोठा सहभाग होता. त्यासाठी त्यांनी बाळासाहेब ठाकरेंशी युती केली होती, हे तुम्हाला माहिती आहे. पण याच मुंडे यांना ज्यांनी केवळ एका स्त्रीवरून बदनाम केलं ते शरद पवार होते, आणि ती स्त्री होती बरखा. बरखा आणि मुंडे प्रकरण त्याकाळी खूप गाजलं, मुंडेंना बदनाम करून गेलं. त्यानंतर नेमकं त्याच पद्धतीचं प्रकरण धनंजय मुंडे यांच्या बाबतीत घडलं. अर्थात गोपीनाथ मुंडे यांशी शरद पवारांशी थेट आणि उघड दुश्मनी होती, शत्रुत्व होतं, राजकीय विरोध होता. त्यामुळे शरद पवारांच्या मनात मुंडेंविषयी दीर्घकाळ राग राहिला नाही. पण नेमकी माहिती तुम्हाला सांगतो, शरद पवारांच्या अतिशय जवळच्या माणसानं मला जे सांगितलं आहे ते भयंकर आहे. जे पवारांच्या मनामध्ये जेवढा राग अजितदादांविषयी नाही, देवेंद्र फडणवीसांविषयी नाही, त्या पलीकडे त्यांना मनापासून राग येतो तो धनंजय मुंडे यांचा. ज्या धनंजय याला मी कवटाळलं, पोटाशी धरलं, मोठं केलं, आमदार केलं, नामदार केलं, निवडून आणलं, पैसा दिला, पैसा मिळवून दिला, त्याला सत्तेच्या राजकारणात आणून मोठं केलं, तोच धनंजय माझ्याशी बेईमान झाला, याचा प्रचंड राग पवारांच्या मनात आहे. म्हणून काही केल्या ते करुणा शर्मा हा विषय विझू देत नाहीत, कायम पेटता ठेवतात, ज्वलंत ठेवतात. अर्थात बघा, एखाद्या पुरुषाचं कसं असतं ते, म्हणजे धनंजय यांच्या बाबतीमध्ये हे नक्कीच सांगितलं जातं की मैत्रिणी किंवा स्त्रिया हा त्यांचा आवडता विषय आहे. अनेक प्रकरणं त्यांच्या हातून घडली, पण ती उजेडात आली नाही. एकमेव करुणा मात्र त्यांना पुरून उरली. आणि तुम्हाला हे कदाचित माहीत नसेल की करुणा आणि तिची बहीण आणि भय्यू महाराजांची शेवटची पत्नी ती देखील शर्मा ह्या एकमेकांच्या नातेवाईक, आणि त्या साऱ्याच कशा पुरून उरतात हे तुम्हाला माहिती आहे. तो इतिहास जे भय्यू महाराजांना जवळून ओळखतात त्या साऱ्यांना माहिती आहे. त्यामुळे धनंजय मुंडे नेमके चुकीच्या स्त्रीशी भिडले आणि त्यांच्या सारंच प्रकरण अंगलट आलं. वास्तविक वेगळ्या पद्धतीनं त्यांनी करुणाला कुरवळायला हवं होतं, जवळ घ्यायला हवं होतं, प्रोटेक्ट करायला हवं होतं, म्हणजे त्यांची बदनामीतून सही सलामत सुटका झाली असती, पण ते घडलं नाही. एनिवे, आपला विषय आहे राज्याचा नवा प्रदेशाध्यक्ष. अर्थात ते रवींद्र चव्हाण असतील, भारतीय जनता पक्षाचे पुढले प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण असतील, हे नक्की आणि नेमकं साऱ्यांना माहिती आहे. पण विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची कारकीर्द देखील मला अगदी मनापासून आवडते.
ते कुठेही कमी पडले नाहीत. दिसायला साधे भोळे, प्रसंगी अडाणी वाटतात, 5वी पास दिसतात, पण बावनकुळेंसारखा बुद्धिमान, चतुरस्त्र, मेहनती, त्यानंतर राजकीयदृष्ट्या अत्यंत बेरकी, जनसंपर्क साधण्यामध्ये सतत आघाडीवर, पायाला भिंगरी लागल्यागत फिरणारा हा प्रदेशाध्यक्ष कुठेही कमी पडला नाही. कम्पेअर टू फडणवीस त्यांची भूमिका म्हणजे एखाद्या गावचा सरपंच कसा, त्याची बायको सरपंच असते आणि तिचा नवरा हा केवळ एखादा गावातला दादा असतो. थोडक्यात काय तर ती त्या नवऱ्याचं केवळ मोठं कुंकू कपाळावर लावत असते. सरपंच पदाची सारी कामं तिचा नवरा बघत असतो. बावनकुळेंच्या बाबतीमध्ये नक्की आणि नेमकं ते त्या पद्धतीनं घडलं नाही. म्हणजे त्यांनी कधीही फडणवीसांच्या पुढे जाण्याचा प्रयत्न केला नाही. परंतु आपण फडणवीसांचा आदर करतो, ते आपले नेते आहेत हे दाखवत असताना त्यांनी त्याच ताकदीनं फडणवीसांना प्रत्येक ठिकाणी, मग त्या लोकसभा निवडणुका असतील, विधानसभा निवडणुका असतील, त्यानंतर फडणवीसांचं मुख्यमंत्री होणं आणि एकंदर आजपर्यंतचं हे सरकार, त्या साऱ्यामध्ये फडणवीसांना एक प्रदेशाध्यक्ष या नात्यानं बावनकुळे यांनी मनापासून साथ दिली, दाद दिली, सहकार्य केलं आणि कुठेही पक्षाची किंवा प्रदेशाध्यक्ष म्हणून बावनकुळेंची बदनामी होईल किंवा त्यांच्या पक्षाला, फडणवीसांना कमीपणा येईल, हे बावनकुळेंनी त्यांच्या हातून कधीही घडू दिलं नाही. त्यामुळे ते बघता बघता फडणवीसांच्या गळ्यातले ताईत झाले. वास्तविक त्यांच्यावर एकेकाळी नाही म्हणायला त्या नितीन गडकरी यांचा शिक्का होता, ठप्पा होता. गडकरी यांचे खास म्हणून ते ओळखले जायचे. पण तो शिक्का जरी त्यांनी पुसून काढला नाही तरीही त्यांनी फडणवीसांना, मी तुमच्यापासून दूर आहे, मी प्रसंगी तुमच्या पाठीत खंजीर खुपसू शकतो, या पद्धतीची कुठेही वर्तणूक त्यांच्या हातून घडली नाही, तशी दिसली नाही. त्यामुळे बघता बघता ते जसे एकेकाळी त्या गडकरींचे लाडके होते तसे ते पुढे फडणवीसांच्या गळ्यातले ताईत झाले. म्हणून फडणवीसांनी आपल्या मंत्रिमंडळात ते थेट नागपूरचे असून देखील कुठल्याही स्पर्धेचा किंवा उद्याचा किंवा राजकीय अस्थिरतेचा विचार न करता बावनकुळेंना त्यांनी मंत्रिमंडळात तर घेतलंच, पण राज्याचं महसूल खातं त्यांना देऊन ते मोकळे झाले. 4.5 दशकाच्या पत्रकारितेमध्ये अनेक नेत्यांचं राजकारण मी अगदी जवळून बघितलं, पण कुठल्याही नेत्याची कधी भीती वाटली नाही. 2 नेत्यांची मात्र मला सतत भीती वाटायची. म्हणजे ती भीती माझ्यासाठी नव्हती, तर ते असे का वागतात आणि त्यांचे ते निर्णय किंवा त्यांच्या वागण्याची पद्धत बघून माझ्या अंगाचा थरकाप उडायचा. त्यापैकी पहिले नेते होते शरद पवार आणि दुसरे नेते आहेत देवेंद्र फडणवीस. शरद पवारांचे निर्णय, त्यांची राजकारण खेळण्याची पद्धत अंगाचा थरकाप उडवायची. त्यातल्या अनेक बारीक सारीक बाबी मला माहिती असायच्या, पण त्या उघड करायच्या नसतात, उघड केल्या नाहीत. मात्र शरद पवारांचं चुकलं काय की त्यांनी जर राज्याच्या भल्यासाठी या देवेंद्र पद्धतीनं त्या श्रूढ निर्णयांचा उपयोग करून घेतला असता, आपल्या त्या राजकीय चालींचा उपयोग जर राज्याच्या भल्यासाठी केला असता, तर फडणवीसांच्या कित्येक पटीनं पुढे शरद पवार 100% निघून गेले असते. पण शरद पवार जातीपातीच्या राजकारणामध्ये
आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या नेत्यांच्या भरोश्यावर राजकारण खेळत राहिले. संकुचित विचार शरद पवारांना संपवून गेले. फडणवीसांचं मात्र ते नाही. सारं काही राज्याच्या राष्ट्राच्या भल्यासाठी. फडणवीस लय खतरनाक नेता. तो फार दूरवरचा विचार करतो मित्रांनो. मी तुम्हाला सांगतो, कदाचित त्याचे जे राजकीय निर्णय आहेत किंवा एक मुख्यमंत्री म्हणून शासकीय प्रशासकीय निर्णय ज्या पद्धतीनं या दिवसात फडणवीस घेत आहेत, मी ते नक्की टप्प्याटप्प्यानं उघड करेल आणि तुम्ही तोंडात बोटं घालाल की अमुक एखादा नेता राष्ट्राच्या राज्याच्या भल्यासाठी किती टोकाला जाऊ शकतो, काय डेअरिंग करू शकतो. फडणवीसांसारखं दुसरं कुठलंही उदाहरण मी बघितलं नाही. म्हणून मला त्या नेत्याचा अभिमान वाटतो. मित्रांनो, पुन्हा एकदा सांगतो, लिहून ठेवा, 2027च्या अखेरीस या फडणवीसांना नक्की 100% दिल्लीत जायचं आहे. आणि 2027 म्हणजे आजपासून 2-2.5 वर्षानंतर ज्या फडणवीसांना दिल्लीत जायचं आहे, त्या फडणवीसांनी त्या दिल्लीत आतापासून बस्तान बांधायला सुरुवात केली आहे. तिथे त्यांनी त्या 2027 साली जेव्हा ते जातील तेव्हा त्यांना दिल्ली अजिबात नवखी नसेल. तेथे त्यांनी आपली माणसं पेरायला सुरुवात केली आहेत. आपली माणसं तिथे उभी करायला सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे तिथल्या प्रशासनात देखील आपला दबदबा, आपलं इम्प्रेशन चांगल्या पद्धतीनं कसं निर्माण होईल त्यासाठी ते तयारीला लागले आहेत. याला म्हणतात देवेंद्र फडणवीस. 2027 नंतर जर फडणवीस केंद्रामध्ये वित्तमंत्री झाले तर मला अजिबात आश्चर्य वाटणार नाही. पंतप्रधान अमित शहा यांच्या मंत्रिमंडळात ते नक्कीच वित्त खातं सांभाळून मोकळे होतील. त्यामुळे फडणवीसांना हे राज्य पुन्हा तेच त्या मोदी पद्धतीनं, ज्या पद्धतीनं मोदी दिल्लीत जाण्यापूर्वी त्यांनी गुजरात बांधला, गुजरातची प्रगती साधली आणि त्यानंतर मोदी आणि शहा दिल्लीत निघून गेले. आज त्यांना मागे वळून बघण्याची तेथे गरज नाही. तेच फडणवीस येथे करत आहेत. आणि 2027 नंतर मिस्टर शिंदे, तुम्हाला अपॉर्च्युनिटी आहे हे अमित शहा यांनी सांगून टाकल्यामुळे मला ठाऊक आहे की या दिवसात तुम्ही आनंदानं स्वभोवताली गोल गोल गिरक्या घेत आहात. इट्स गुड. तुम्ही शांत झाला आहात, तयारीला लागला आहात. त्यामुळे आपण कर्जातून कसे बाहेर पडू यापेक्षा आपला पक्ष हा संघटनेच्या दृष्टीनं तेही नेत्यांना, कार्यकर्त्यांना पैशांच्या मोबदल्यामध्ये विकत न घेता कसा बांधल्या जाईल हेच तुम्ही बघायला पाहिजे. आणि त्यातूनच तुम्हाला उद्या नक्कीच एक युतीचा नेता म्हणून, महायुतीचा नेता म्हणून पुढे जाता येणार आहे. पुढले मुख्यमंत्री तुम्ही व्हावेत, असावेत किंवा होणार आहात असं नक्कीच मला वारंवार वाटत राहतं. किंबहुना तेच नेमकं घडणार आहे. मित्रांनो, चंद्रशेखर बावनकुळे हा विषय इथे संपलेला नाही. त्यावर मला खूप काही सांगायचं आहे, अर्थात पुढल्या भागात. तूर्त एवढंच. नमस्कार.